श्री स्वामी समर्थ. आपल्या मठात परत एक नवीन व्यक्ती आले. तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. आपल्या देवदर्शन ब्लॉग साठी थोडी माहिती द्या. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोडके. आम्ही गेल्या 26 वर्षापासून अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून पूर्ण देशभर भाज्या, धान्य, दूध आणि फळं याचं उत्पादन घेतो देशी गाईच्या शेण गोमूत्रावर, आणि हे सर्व उत्पादन घरोघरी पोहोचवतो. मध्ये दलाल नसल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला याच्यामध्ये गॅरंटेड पैसे मिळतात, आणि पैसे मिळाल्यामुळं सगळ्यांचं राहणीमान उंचावलं. सगळ्यांची पुढची पिढी उच्च शिक्षित आहे, ग्रॅज्युएट आहेत, पण सगळे शेती करतायत, शेतीतच आले, कुणी नोकऱ्या करत नाही. आणि सगळी प्रेरणा मला स्वामी समर्थांच्या कृपेने काका माऊली जे आहे, आम्ही दोघं भक्ती आणि शक्ती याच्यावर काम करत असतो. शक्ती म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी शेतीत काम करणं, आणि भक्ती म्हणजे काका माऊलींची भक्ती. अनेक शेतकऱ्यांना छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, आणि प्रॉब्लेम सोडवायचं काम ते करतात. आणि त्या शेतकऱ्याच्या घरात दररोज पैसे कसे जातील त्याच्यासाठी अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून आम्ही पूर्ण देशभरात काम करतोय. आणि या कामात आम्ही सुखी आहोत, खुश पण आहोत. आणि शेती आहे म्हणून आम्हाला कुणाला असं काही वाटत नाही की आम्ही शेतकरी आहोत. उलट शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो, आणि यातून चांगले पैसे मिळतात, त्याच्यावरती कुटुंब खूप चांगली जगतात. अशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करतो. आणि काका माऊली आणि ही सगळी आम्ही टीम जी आहेत कायम एकत्रितपणे आहोत. कारण आम्हाला चांगलं अन्नही द्यायचंय, आणि चांगलं मनही लोकांचे साथ ठेवायचे. त्याच्यासाठी काका माऊली आणि आम्ही एकत्र येऊन, मध्ये लंडनला ते गेले तरी लंडनलाही याच ग्रुपचा याच कामाचा प्रचार प्रसार ते करत होते. आणि त्यातूनही खूप मोठ्या प्रमाणावरती लोक जोडली जातात, आणि लाखो लोक सध्या सगळ्या सिस्टम मध्ये काम करून चांगलं जीवन जगतायत. आणि आपल्यापर्यंत कॉन्टॅक्ट कधी करायचा असला शेतकऱ्यांना तर तो कोणत्या माध्यमातून करू शकतात? तुमचा नंबर वगैरे, हो तुमची जीमेल वगैरे जे असेल ते. हो, तर मी नंबर देतो. अभिनव फार्मर्स क्लब @gmail.com या ईमेलवर, किंवा 8796502277 आणि 9422005569 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करूनही आमच्याशी संपर्क करू शकता. शनिवार आणि रविवार पुण्यामध्ये आमच्याकडं प्रशिक्षण कार्यक्रम पण असतो. त्याच्यामध्ये आम्ही लागवडीपासून विक्रीपर्यंत सगळी सिस्टम शिकवतो, आणि शेतकऱ्याला थेट ग्राहक शोधायचा कसा, त्याला माल कसा पाठवायचा हे पण सगळं शिकवतो. आणि काही ग्राहक पण देतो आम्ही, जे आमच्याकडे संपर्क येतात त्यांना. त्याच्यामुळे शेतकऱ्याला डायरेक्ट ग्राहक मिळाल्यावरती मधल्या दलालाचं काही द्यायची गरज नाही. दलाल जे पैसे कमवत होते ते शेतकऱ्याकडे यायला लागले, म्हणून शेतकऱ्याच्या घरात तर रोज पैसे यायला लागले. धन्यवाद साहेब. हो. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिली. तसेच काका माऊली, तुम्ही 2 शब्द बोला आपल्या देवदर्शन ब्लॉग साठी. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या स्वामी समर्थ मठाला भेटण्यासाठी अभिनव फार्मरचे सर्व श्री ज्ञानेश्वरजी बोडके माऊली यांनी आज इथे सदिच्छा भेट दिली. माऊलींच्या माध्यमातून अक्षरशः करोडो लोकांना आज सेंद्रिय अन्न, विषमुक्त अन्न आज मिळाले. विषमुक्त अन्न मिळावं, शेतकरी सदर व्हावा, ही माऊलींची खरोखर भावना होती. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत माऊलींनी या फार्मर्स क्लबची निर्मिती केली, आणि आज एका बीजाचं अक्षरशः वटवृक्षात रूपांतर झालं. सर्वत्र माऊलींचे धन्यवाद देतो की आज कृषी रत्न अनेक पुरस्कार माऊलींना प्राप्त आहे. पण माऊलींचं जीवनमान माऊलींसारखं साधं आहे. प्रत्येक शेतकरी सदन व्हावा, प्रत्येक शेतकरी निर्भीड व्हावा, प्रत्येक शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहावा. आणि हे माऊलींचं एक वाक्य आहे की जे पायात आपण बूट घालतो ते बूट एसीत विकले जातात, पण जे अन्न आपण खातो ते फुटपाथवर विकले जातात. धूळयुक्त अन्न खाण्यापेक्षा लोकांनी ताजं तवाने सेंद्रियुक्त अन्न खावं, ताजा भाजीपाला मिळावा, त्यासाठी आटोकाट माऊली प्रयत्न करतात. त्यांची शेतकऱ्यांवर असणारी निष्ठा आणि स्वामींवर असणारी भक्ती या माध्यमातून आमच्या दोघांचा संपर्क आला. आणि काम माऊलींचं जगभर आहेच. म्हणजे माऊलींचे अनेक फॉलोअर्स हे अनेक देशात आहेत की ज्यांचे नित्य नेमाने माऊलींना फोन येतात, किंवा माऊलींच्या जरी प्रशिक्षण शिबिर राबवले जातात. ह्यात अनेक उच्च अधिकारी सुद्धा ते ट्रेनिंग घेतात. अनेक अभिनेते, अनेक सर्व क्षेत्रातील लोक त्याचा लाभ घेतात. अशा माऊलींची आज आपल्या मठाला भेट झाली. सर्वप्रथम मी माऊलींचे हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समोर असताना त्यांचे मित्र मान्य श्री तात्या साहेब पारखी व साहेबराव पारखी तो उपस्थित. त्याचबरोबर तात्या माऊलींचे चिरंजीव प्रबोधजी पण आहे. तर पहिल्यांदाच माऊली आले. या सर्वांचे मी स्वामी समस्या वाटत होते, हार्दिक आभार मानतो. माऊलींचं कार्य असंच
पुढं वृद्धिगत व्हावं ही स्वामींची मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. नाव सांगा सर तुमचं पण. माझं नाव तानाजी बबन पारखे मान. अच्छा. तुम्ही याच फील्ड मध्ये यांच्याच का मार्गदर्शनाने काम करू लागलो. अच्छा. माऊलीचं मार्ग. सर तुम्ही. साहेबराव भैरू पारखे. अच्छा. खूप खूप आभार तुमचा. Yes, yes. दादा तुम्ही पण दोन शब्द. नमस्कार. मी प्रमोद ज्ञानेश्वर बोडके. जशी आता वडिलांची शेतीची चळवळ सुरू झाली तशी आता नवीन पिढी आम्ही जी आहे ती पूर्ण आता शेतीमध्ये आली आहे. त्याच्यात पूर्ण जी शेतकऱ्यांची मुलं आहेत ती चांगलं एज्युकेशन घेऊन म्हणजे इंजिनियर डॉक्टर होऊन आता शेतीमध्ये येतात, कारण शेतीला आता खूप गरज आहे. याच्यामध्ये आमचं काम असं राहतं की आपल्या डोक्याचा वापर करून म्हणजे कमी वेळात किंवा लेबरचा वापर कसा कमी करून शेती करता येईल याच्यासाठी आम्ही मशिनरी बनवणे या पद्धतीचं काम सगळं चालतं. मग त्यामध्ये मार्केटिंगसाठी आम्ही ऍप बनवणे, ऑटोमेशनसाठी शेतीला पाणी वगैरे देण्यासाठी ऑटोमेशन तयार करणे, पॉवर टिलर असू द्या, बायोगॅस, गाईसाठी हायड्रोपोनिक चारा, अशी सगळी. त्याच्यामुळे शेती सोपी झाली पाहिजे आणि नवीन पिढी याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आली पाहिजे यासाठी आता आमचं चालतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सर. खूप खूप आभार तुमच्या. आपल्या देवदर्शन ब्लॉग मध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला. तसंच लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातील आणि लोक तुम्हाला संवाद करतील, जेणेकरून जे लोकांना माहित नाहीये. आता खूप केमिकलवाले गोष्टी झालेल्या आहेत. आता केमिकल म्हणजे लोकांना केमिकलच खात आहे, पण आपण कसं त्यांना एक पौष्टिक आहार देऊ शकतो ते तुमचा संकल्प खूप छान वाटला आम्हाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.